जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज 4 मार्च 2025 रोजी जी एक्झाम झालेली आहे समाज कल्याणची, तर फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट आपण दोन्हीचं ॲनालिसिस करणार आहोत आणि कॉमन टॉपिक कोणते कोणते आलेले आणि त्या टॉपिकवर किती प्रश्न आलेले थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण बघणार आहोत कॉमन टॉपिक कोणते आहे. जर तुमची एक्झाम बाकी असेल तर तुम्ही हे टॉपिक नक्की करून जा मित्रांनो. तर आपण बघू शकतो समाज या टॉपिकवर फर्स्ट शिफ्टमध्ये 3 प्रश्न आले होते मित्रांनो. त्याच्यानंतर सेकंड शिफ्टमध्ये 2 डिसेंबर सेकंड शिफ्टमध्ये किती प्रश्न आले होते 4. तर ते कशावर आले होते बघा. दशमान, गोळंबा, लंबोदर आणि त्रैलोक्य. तर तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून समाज टॉपिकला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता मित्रांनो. कारण समाज टॉपिक हा फर्स्ट शिफ्टला सुद्धा आला होता 3 क्वेश्चन आणि सेकंड शिफ्टला आला होता. आणि येणाऱ्या एक्झाममध्ये चान्सेस आहे समाजावर 1 1 2 2 3 3 4 4 क्वेश्चन हे येऊ शकता मित्रांनो. त्यासाठी तुम्ही समाज हा टॉपिक परफेक्ट बनवा मित्रांनो. त्याच्यावर तुम्हाला 100% फायदा होणार आहे. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत प्रयोगवर एक कर्तव्य प्रयोगवर प्रश्न आला होता मित्रांनो फर्स्ट शिफ्टला. त्याच्यानंतर सेकंड शिफ्टला प्रयोगवर एकच प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही प्रयोगला थोडंसं बाजूला ठेवू शकता किंवा प्रयोग नेक्स्ट डे पण विचारू शकता. तुम्ही प्रयोग पण करून जा मित्रांनो. फक्त प्रेफरन्स हा समाजला तुम्ही चांगल्या प्रकारे करा मित्रांनो. त्याच्यानंतर टोपण नावेचं तुम्ही काय करा मित्रांनो, एकदा तरी रिव्हिजन करा. टोपण नावाचं तुमचा नक्कीच फायदा होईल. तर टोपण नावे फर्स्ट शिफ्टमध्ये 2 प्रश्न आले होते. त्याच्यातून एक आपल्याला माहीत आहे छोटा गंधर्व म्हणून एक होतं टोपण नाव. त्याच्यानंतर सेकंड जी होते त्याच्यात काय आलेले मित्रांनो 2 प्रश्न त्याच्यात पण आले टोपण नावावर. टोपण नावला तुम्ही सुद्धा टोपण नावे जे आहे एकदा तरी रीडिंग करून जावे मित्रांनो एक्झामच्या पहिले. अरुणा ढेरे एक होता आणि एक साधना काहीतरी म्हणून होता तो सेकंडवाला. तर ते एक्झॅक्टली सांगू शकत नाही म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत नाही आहे मित्रांनो. तरी तुम्ही टोपण नावे एक व्यवस्थित करा. त्याच्यानंतर वाक्यप्रचारावर 2 ते 3 प्रश्न आले होते. एक गजात लक्ष्मी म्हणून एक प्रश्न होता आणि दुसरा काही एवढं लक्षात नाही मित्रांच्या. तर त्यांना विचारलं होतं तर ते म्हटले 2 ते 3 प्रश्न होते मित्रांनो फर्स्ट शिफ्टला. सेकंड शिफ्टला समूहदर्शक शब्द आले होते मित्रांनो. जोड्याजुळा म्हणून 2 प्रश्न आले होते. जसे गुब्बड कोठे राहते, गुब्बडच्या जोडेजवळा. त्याच्यानंतर खवले मांजर कुठे राहतं बघा, त्याच्या जोड्या जुळवायच्या होत्या. कावळा, तर ऑप्शन दिले होते फक्त तुम्हाला जोडे हा जुळवायचे होते मित्रांनो. त्याच्यानंतर प्राण्यांचे समूहांचे एक ठिकाण, राहण्याचे ठिकाण, त्याचा एक प्रश्न होता मित्रांनो. त्याच्यासोबतच एक जशी वेली काय त्याची जोडी जुळवा, हे एक प्रश्न आला होता मित्रांनो. तर याच्यावर तुम्ही लक्ष करू शकतात. आणि सगळ्यात बेस्ट म्हटलं समाज तुम्ही परफेक्ट बनवा मित्रांनो. त्याच्यानंतर आपण खाली बघणार आहोत उतारा इझी वे होता खूप मित्रांना. फर्स्ट शिफ्टमध्ये थोडासा इझी होता, सेकंड शिफ्टला थोडा हार्ड गेलेला मित्रांना. उताराची तुम्ही प्रॅक्टिस करत राहा मित्रांनो, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तरी तुम्ही उताराला एक्झाम जवळ आले असेल तर उताराला कमी टाईम देऊ शकता. समाज, प्रयोग, टोपण नावे, वाक्यप्रचार यांना जास्त टाईम द्या. उतारात आपण तिथं सॉल्व करतो कारण उतारा वाचन करून तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे. मी लास्टला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला की तुम्हाला टायमिंग कसं मॅनेजमेंट करायचं आहे. खूप मुलांना टायमिंग हे मॅनेजमेंट झालं नाही आहे. तर तुम्ही टायमिंग व्यवस्थित मॅनेजमेंट करा मित्रांनो. त्याच्यानंतर बघा उतारा झाल्यानंतर समानार्थी विरुद्धार्थीचे 2 प्रश्न, एकूण 4 प्रश्न आलेले मित्रांनो फर्स्ट शिफ्टला. फर्स्ट जी शिफ्ट झालेली आहे त्याला 4 प्रश्न आलेले मित्रांनो समानार्थी आणि विरुद्धार्थीला. इथं पण बघा 2 4 प्रश्न आलेले मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थीला. त्याच्यानंतर म्हणीवर फर्स्ट शिफ्टला जे प्रश्न आले होते 3 प्रश्न आले होते आणि सेकंड शिफ्टला 2 आले होते मित्रांनो. त्याच्यातून त्यांनी दिलं होतं एक प्रश्नामध्ये म्हणी दिल्या होत्या, याच्यातून चुकीची म्हणी कोणती ते ओळखा. तर ते तुम्हाला ओळखायचे होते मित्रांनो तिथं. त्याच्यानंतर अलंकारला फर्स्ट शिफ्टमध्ये 2 प्रश्न आले होते मित्रांनो. सेकंड शिफ्टला एक पण प्रश्न नव्हता अलंकारचा. तर अलंकार सगळ्यात प्रेफरन्स तुम्ही कशाला द्यायचं, व्हेरी इम्पॉर्टंट. समाज या चॅप्टरला व्हेरी इम्पॉर्टंट आपण करू शकतो समाज. त्याच्यानंतर प्रयोग, टोपण नावे, वाक्यप्रचार हे तुम्ही करून जायचे मित्रांनो. त्याच्यासोबतच तिथं तुम्हाला जसे की तुम्ही बघू शकता 25-25चे 4 शेट दिलेले मित्रांनो 25-25 क्वेश्चनचे. तर तुम्हाला काय करायचं आहे 4 शेट जे दिलेले तर तुम्हाला हे एक्झाम दिलेले त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो मित्रांनो. 25-25चे 4 शेट दिल्यामुळं काय झालं 6, 7, 7, 5 असे जे प्रश्न येतात
तर तुम्हाला मॅनेजमेंट करून हे व्यवस्थित सॉल्व करायचे आहे, नाहीतर टाईम हा पुरत नाही मित्रांनो. तर आपण आता मराठीचं थोडंसं बघितलेलं आहे. तर इंग्लिशचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे, GK घेऊन येणार आहे. सगळे क्वेश्चन तुम्हाला A to Z भेटणार आहे मित्रांनो. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.